40+ मध्ये बघा मित्रांनो, आता कशा प्रकारे डिसिप्लिन असते, कशा प्रकारे फेर चेंडू टाकला जातो आणि कसे त्यांचे आर्म्स फिरतात, या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. बरेच वेळेस अनेक वेळा असं आपण मानतो की 40+चा क्रिकेट हा बोरिंग असतात. अशा बरेच जणांची बरेच जणांना वाटतं की 40+चा क्रिकेट हा बोरिंग असतो. मात्र आम्ही त्या मॅचेस पाहिलेल्या आहेत. 40+ सारख्या इंटरेस्टिंग मॅचेस या कुठल्याच फॉर्मॅटमध्ये होत नसतात. खूप इंटरेस्टिंग मॅचेस नसतात. हा फक्त एक आहे, तिथे रनआउट्स खूप जास्ती होतात, कारण का आता त्यांची एज त्या प्रकारे झाली असती. हा बघा पॉवर प्लेचा फटका, अतिशय सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. या 2 धावा. मनीषजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. बघा नॉन स्ट्राईक वरती जे फलंदाज गेले त्यांना जर जास्ती इजा झाली असेल तर पाणी वगैरे पोचवायचं आहे. ओके. डायरेक्ट चेंडू त्यांच्या चेहऱ्यावरती लागला होता. असे असेल आपण सुखरूप असाल. गुरुनाथजी पाटील साहेब, मनीषजी पाटील साहेब आणि निलेशजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. बघा पवनपुत्र वडपेचे खेळाडू जे बाउंड्रीच्या आत आहेत. शुभम, सर्व खेळाडू घेऊन मागे या ना, आपण मॅच सुरू करतोय. आपण खेळाडू बाउंड्री लाईनच्या मागे या. अक्षयजी भरत पाटील आणि नितीन पाटील यांना देखील विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचं. राहुल दिवेकर यांना देखील विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. हो, चांगला फटका कट केलेला आहे चेंडूला. चेंडू पॉइंटच्या रिजनला जातोय. खूप दूरवरून क्षेत्ररक्षण त्याला चेस करताना चांगला अडवण्याचा प्रयत्न इथे आपल्याला पाहायला मिळाला. मात्र चेंडू सीमा रेषेच्या पार येतोय. हा झणझणीत चौकार. धावसंख्या 7. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि काय असतं पहा मित्रांनो, 40+ मध्ये ऑन साईडचा जर चेंडू असेल तो ऑन साईडलाच खेळला जातो आणि ऑफ साईडचा रिझनचा जर चेंडू असेल तर तो ऑफ साईडलाच रिझन असेल. बऱ्याच वेळा आपण पाहत असतो की आपल्या रेग्युलर क्रिकेटमध्ये आपण खूप चपळ होऊन खेळत असतो. 40+ मध्ये तसा नाहीये. हा पुन्हा एकदा एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. कटचा फटका. धाव मात्र एक जरी आली असेल तरी मात्र फटका हा खूप दर्जेदार होता. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि चांगली फलंदाजी. 40+चं क्रिकेट इथे आपण पाहतोय. 30 धावा, एक चांगलं टार्गेट इथे आपण नक्कीच समजू शकतो. सन्माननीय अतुल डोंगरे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. अतुलजी डोंगरे साहेब यांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. चांगला चेंडू इथे, फटका देखील चांगला होता. 2 धावा इथे पूर्ण. मनीषजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण VIP डायजवरती यायचंय. निलेशजी पाटील साहेब यांना देखील विनंती असेल. निलेशजी पाटील साहेबांना विनंती असेल. पुढे धाव मारण्याचा प्रयत्न. काय स्टंपिंग इथे पाहायला मिळाले. पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. आऊट देखील असणार आहेत आणि एक धाव देखील असणार आहे. चला सर, नवीन बॅटर मैदानामध्ये पाठवायचे. सन्माननीय दयानंद पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. प्लीज आपण सर्वांनी व्यासपीठावर बसून घ्यायचं. तुमचं स्वागत आणि सन्मान इथे या व्यासपीठावर केला जाणार आहे. ज्यांची नावं आपण घेतोय त्या माणसांना आपण नक्कीच इथे व्यासपीठावर पाहणार आहोत. नक्कीच एका बाजूला मयूर फक्त आपण स्कोअर सांगायचा आहे. सत्कार सन्मान आपण चालू करतोय. तर सर्वप्रथमच सन्माननीय प्रभाकर पाटील उपस्थित आहेत. मी रुपेश गायकवाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान आपण करायचा आहे. एका बाजूला कॅमेरामॅन आपण व्यासपीठावर कव्हर करायचं आहे. गडीबाद धावा झालेल्या आहेत त्या. ही मॅच समाप्त झाल्यानंतर 3 ओव्हर झाल्यानंतर आपण सत्कार करू. फायनलचा टॉस फक्त टॉसच करणार आहोत. थांबायचं आपण. सत्कार आपण होईल या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. चला, बॅटर नवीन मैदानाच्या आतमध्ये पाठवायचंय. धावसंख्या 12 या धावसंख्येवर हदरा बसतोय.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या 12. धावसंख्या 13 झालेली आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा. नवीन गोलंदाजीसाठी मयूर येत आहेत गोलंदाजीसाठी. ओ काय चेंडू आहे, नक्कीच दाढी गोल कोणी म्हणूच शकत नाही. 40 प्लसचा गोलंदाज इथे गोलंदाजी करतोय. तीन षटकांचा सामना, दुसरा षटक मार्गस्थ आहे. मयूर यांच्या पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चला, राजू म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. फलंदाजीलाच राजू म्हात्रे फलंदाजीसाठी. वैभव पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो. शिवाजी पाटील. हो, चांगला फटका इथे सजवलेला आहे. चेंडू शॉट स्क्वेअर लेगच्या रिजनला. चांगले क्षेत्ररक्षक आणि चांगली फेकी पाहायला मिळते. एक धावेने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती. दुसरे षटक मार्गस्थ आहे. वडपा विपक्ष धामणगाव 40 प्लसची फ्रेंडली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. गोलंदाज तयार मयूर. हो, चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर टप्पा मागे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मयूर, जर श्याम स्पोर्ट धामणगाव संघ जर जिंकला तर श्याम पाटील माजी सरपंच धामणगावचे त्यांच्या माध्यमातून 5,000चा पारितोषिक आहे. वडपे संघ जर जिंकला तर अक्षय गायकवाड यांनी 5,000 रुपये लावलेले आहेत. नक्कीच आज पारितोषिकांची भरमार झालेली या स्पर्धेमध्ये. चांगला फटका, कटचा फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला. चांगलं क्षेत्ररक्षण, थोडीशी फेकी लेट. मात्र इथे संधी होती. मयूर जर यांनी कलेक्ट केलं असतं तर नक्कीच रनआउटची संधी होती. धावसंख्या 16. वेलकम शुभागमन झालेला आहे. भरत पाटील साहेबांचा शुभागमन झालेला आहे. गुरुनाथजी पाटील, शेखर डोंगरे, आपल्यास विनंती आहे आपण सर्वांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. बाबूशेठ मापोली, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. बेल आता फार कमी राहिली आहे, थंडगार हवा सुटली आहे. मात्र ठंडी में गर्मी का एहसास. 3 ओव्हर का मुकाबला, फायनल मॅच, पूर्णपणे तयारीमध्ये दोन्ही टीम. फक्त धावा आपण सांगणार आहोत. धावा झालेल्या आहेत त्या 16 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मयूर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये. इथून मात्र संघ 1-2 मोठे फटके आल्यानंतर चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकतो. गोलंदाज तयार. हो, मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या रडारमध्ये आलेला नाहीये. चेंडू पडल्यानंतर हलकासा वळतोय. इथे मात्र 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांची समाप्ती. ती धावसंख्या 8.00च्या सरासरीने 16 या धावसंख्येवरती जाताना. चला, विनंती असेल वडपे संघ आपला नवीन गोलंदाज लगेच पाचारण करायचा आहे. बघा मित्रांनो, मॅच चालू होऊन काहीच मिनिटं झालेली आहेत आणि 2 षटके पूर्णपणे झालेले देखील आहेत. गोरख शेलारने सांगितले की षटकार हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी तुम्हाला 555 रुपये दिले जातील. दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. षटकार किंवा विकेटची हॅट्रिक दोन्ही संघातील कोणत्याही खेळाडूने केली. लाईव्ह इंडिया न्यूजचे वर्मा फॅमिलीचे सदस्य इथे पोहोचलेले आहेत. वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज, नवीन गोलंदाज मैदानात येत आहेत.
ओ चांगला फटका मारण्याचा प्रयत्न, लॉंग चेस करताना तिथे क्षेत्ररक्षक. काय फिल्डिंग पाहायला मिळते, अतिशय सुंदर फिल्डिंग आणि जबरदस्त थ्रो देखील इथे पाहायला मिळाला. या 2 धावा, 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 18 लॉस ऑफ 4 विकेट. गोलंदाजीसाठी सुमित यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. पिंटू मोरे यांनी जर झेल पकडली तर 555 रुपये गोरख यांच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. गोरख शेलार. नक्कीच गोलंदाज तयार सुमित. ओ काय चेंडू आहे, अतिशय सुंदर चेंडू पडल्यानंतर अनपेक्षितपणे आत वळताना अतिशय सुंदर डिलिव्हरी इथे सुमित यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजीचा नमुना इथे पेश करताना. आणि मित्रांनो हेच तर पाहायचं असतं, 40+ मध्ये गोलंदाजाकडे व्हेरिएशन खूप असतो. हा टप्पा आपण पाहू शकता, चेंडू हवेत आहे, 1 बॉस चेंडूला कलेक्ट केलाय, मात्र तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 20 या आकड्यावरती. अजूनही षटकातील 3 चेंडू शेष आहेत, येणारे शेवटचे 3 चेंडू. गोलंदाज तयार. ओ फटका सजवलेला होता लॉंगॉनच्या रिजनला, एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि इथे मात्र एकच धावेवरती समाधान मानावे लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 21. बघा रेग्युलरच्या ज्या फायनल असणारे दोन्ही कर्णधारांना विनंती असेल यायचंय आपण टॉस बॉक्स मध्ये, फक्त कॅप्टन यायचंय. तो टॉस होणार आहे या इनिंगच्या समाप्तीनंतर. दोन्ही कर्णधार पवनपुत्र वडपे संघ आणि ब्रदर्स 11 पूर्णा संघाचा कर्णधार. अतिशय सुंदर चेंडू, परत एकदा एकच धाव, अंतिम चेंडू या इनिंगचा. हो हो हो, अतिशय सुंदर पडल्यानंतर मात्र जास्तच बाहेर वळतोय, पंचाचा वाईटचा इशारा येतोय. खूप दूरवरून चेंडू वळाला होता, मात्र चेंडू मध्ये व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला इथे सुमित यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतोय. प्रतीकजी भोईर यांना विनंती असेल की आपणही VIP राईज वरती यायचं. यंग अँड डॅशिंग पर्सनॅलिटी, आय थिंक ते पॅकर आहेत पवनपुत्र वडपे संघाचे. काय फटका इथे सजावलेला होता, शेवटच्या चेंडूवरती हा चौकार, हा नक्कीच निर्णायक ठरू शकतो. या 4 धाव्याने संघाची धावसंख्या 27 पडती आणि 28चं टार्गेट इथे सेट केलेलं आहे टीम पवनपुत्र वडपे यांच्या समोर. चला दोन्ही कर्णधार प्रणित पाटील आणि ब्रदर्स पूर्णा संघ आपण देखील यायचंय. चला लगेच. चला दोन्ही कर्णधार फायनलचे विनंती असेल की यायचंय. भरतजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते अंतिम सामन्याचा आपण महामुकाबल्याचा टॉस करून घेणार आहोत. बुद्धिस्ट 11 बुद्धिस्ट असोसिएशन मधून फायनलला पोहोचलेले आहेत आणि रेग्युलर ग्रामीण एक गाव एक गट संघामधून फायनलला पोहोचलेले आहेत पवनपुत्र वडपे साहेबांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक आपण करणार आहोत. दोन्ही कर्णधारांना नाणेफेक माहित असेल. एक साइडला ब्लू स्टार, एक साइडला ओमकार ग्रुप. ओके, संदेश दादा, सामना 3 षटकांचा असणार.
3 षटकांचा असणार आहे. चला तिकडे आपल्याला सांगितलेलं आहे. चला 3 षटकांचा सामना क्लिअर झालेला आहे आणि ब्लू स्टार पूर्ण संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. काकांना विनंती असेल की आपण VIP डायस वरती बसून घ्यायचंय. आपला निर्णय सांगायचा. फक्त निर्णय घ्या. पूर्ण टीम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला पूर्ण संघाने. फिल्डिंग असणारे पवनपुत्र वडपे. पहा लक्षात घ्या आता जितकी घाई करता येईल तितकी घाई करायची आहे वडपे टीम संघाने आणि दामणगाव संघाला विनंती असेल की आपण हा तुमचा क्रिकेट दाखवत आहेत त्याबद्दल आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. मात्र तुम्ही थोडंसं स्पीडमध्ये खेळा. चेंडू द्यायचं नवीन. ब्रदर्स 11 पूर्ण वन द टॉस. अंतिम सामन्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पवनपुत्र वडपे संघाला त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण केलेलं आहे. चला सामन्यात सुरुवात. जीवन दादा थोडीशी घाई करा. आपण पूर्वी फुटलेल्या चेंडूवर देखील चांगला खेळायचो. भिवंडी का डाकिया आहे. डाकिया डाकिलाया. चला आपण सामन्याला सुरुवात करतोय. गोलंदाज आपल्या तयारीमध्ये. संतोष गोलंदाज. चला गोलंदाजीसाठी संतोष यांना पाचारण करण्यात आलेलं आहे. तर जीवन आणि हरेश अशी सलामीची जोडी. जीवन भोईरसाठी रक्कम इथे सध्या मोजत घेतली आहे व्यासपीठावर. थोडं स्पीडअप करा आपण Speed up कारण करा की त्याला. आपला गावातला संघ यानंतर खेळणार आहे पवनपुत्र वडपे टीम. टाइमपास अजिबात करू नका आपण. सो प्लीज रिक्वेस्ट टू पवनपुत्र वडपे 40+ वडपे टीम. चला 55 विनंती असेल. अंतिम सामना देखील खेळवायचा आम्हाला. इथे मात्र गोलंदाजीमध्ये पहिला चेंडू अतिशय सुंदर टाकलेला आहे. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, रनआउटची संधी आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण करून घेतलेले आहेत. चांगला श्री गणेश इथे आपल्याला टीम वडपे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जीवन भोईर भरपूर वेगाने धावत आहेत. नक्कीच फिटनेस चांगला आहे त्यांचं. नक्कीच फिटनेस जर आपण पाहिली तर कोणी बोलू शकत नाही. या 40+ खेळाडू आहेत. सुभाष शेलारेने प्रत्येक षटकारासाठी 555 रुपयाचा पारितोषिक ठेवलाय. जीवन भोईरसाठी क्या बात आहे. जीव की- पहिला येतोय का पाहूया. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या रिजनला. काय क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करून घेण्याची. आज दिवसभरामध्ये जे ग्रामीणच्या खेळाडूंना जमलं नाही ते सध्या 40+ खेळाडू करून दाखवत आहेत मैदानामध्ये. नक्कीच संदेश पाटील. नक्कीच आपण म्हटलं होतं ना की या खेळाडूंकडे अनुभव खूप आहे. या खेळाडूंनीच या भारतामध्ये खेळाडूंनीच क्रिकेटला चालवायला सुरुवात केलेली आहे आणि तोच एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही आम्ही सर्व आज मैदानामध्ये असतो. गोलंदाज तयार. गोलंदाजीसाठी संतोष. कट करण्याचा प्रयत्न. इथे बॅटची एज. चेंडू जातोय तो फर्स्ट स्लिपच्या रिजनला. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. ती 5 या आकड्यावरती. 28 धावांचं आव्हान असणारे अजूनही 23 धावांची गरज आणि 40+ मध्ये ही सेफ धावसंख्या समजली जाते. मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील करताना जीवन भोईर आय थिंक बीट होत आहेत. काय गोलंदाजी वेलकम करतायत. वेलकम शुभागमन होत आहे. सन्माननीय संजयजी गायकवाड साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. आपणास विनंती आहे की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचे. वेलकम. हो पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू होता. फायदा घेता आलेला नाहीये. एक धाव पूर्ण आणि एकाच धावेने संघ इथे थांबतोय. धावसंख्या 6 वरती. आय थिंक शेवटचा चेंडू असणार आहे. बघा पारितोषिक लागलेला आहे. षटकारां चौकारांसाठी मात्र तो फटका येईल का. आलेला आहे. चला 555 रुपये. धावसंख्या 12. काय फटका इथे सजवलेला आहे. अतिशय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. बघा पारितोषिक जीवन यांच्यासाठी असणार आहे.
काय फटका इथे शेवटच्या चेंडूवरती पाहायला मिळाला आपल्याला. पुढे जाऊन चेंडूला पाठवला मिड विकेटच्या वरून आणि हा माहिती षटकार मित्रांनो सोपा नाहीये 40+ क्रिकेटमध्ये. तुम्ही 65 मीटरची बाउंड्री क्लिअर करता आणि जी ताकद या मागच्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली नक्कीच वाटलं नव्हतं की एका 40+ खेळाडूने तो फटका खेळला. नवीन गोलंदाजीसाठी येत आहेत. वेलकम सन्माननीय साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. संजयजी गायकवाड आपल्यासोबत जोडतायत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर जगदीश दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत है. वेलकम श्याम पाटिल. क्या आज की शाम टीम श्याम स्पोर्ट धामंग गाव टीम के नाम, कारण की येणारे 12 चेंडू आणि 16 धावा फटांगण्यांची आतिषबाजी सन्माननीय संजय गायकवाड साहेबांची इथे उपस्थिती होत आहे. वेलकम. चला विनंती असेल आपण लवकरात लवकर चालू करून घ्यायचंय कारण का यानंतर आम्हाला अजूनही अंतिम सामना खेळवायचा आहे. गोलंदाज तयार. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. इथं चेंडू बॅटच्या रडार मध्ये येत नाही. चेंडू जातोय तो शॉट फाईन लेगच्या रिझनला एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागत आहे. एका धावेने संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती. चला चला थोडंसं स्पीडअप करा आपण. सुंदर फटका. इथे चेंडू जातोय तो फाईन लेगच्या रिझनला. हो चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. 40+ क्रिकेटची ही खासियत आहे. ते धडपडतील मात्र चेंडू कधी सोडत नाही. एक धाव एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या आकड्यावरती. आता धावा कमी राहिल्यात दादा. अतिशय सुंदर चेंडू तितकाच चांगला फटका. इथे मात्र चांगला अडवण्यामध्ये यश आलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. थ्रू देखील चांगला आहे. तो चांगला कलेक्ट केलेला आहे. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 17 या आकड्यावरती. इथून अजूनही जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 9 चेंडू 11 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. वडपा संघाने हा सामना जर जिंकला, क्या बात आहे. संजय गायकवाड असा आवाज येतो व्यासपीठावरून, साहेबांच्या नावाने काहीतरी बक्षीस द्या ना. क्या बात आहे. साहेब किती लावू सांगा. साहेब सांगतील आकडा तो लावू आपण. वेळ आल्यावर बक्षीस तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मात्र चला फलंदाज. असं वाटत होतं की जीवन भोईर मॅच लवकर फिनिश करतील, मात्र जीवन भोईरच सध्या संकटामध्ये आहे नो स्ट्राईकला. गोलंदाज तयार. ओ एबी डिव्हिलियर्स एबीडी च्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवलाय पॉइंटच्या रिझनकडे. येतोय हा झणझणीत चौकार. मयूर भोईर यांच्या बॅट मधून आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होत आहेत. ओ सुंदर फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू मिड विकेटच्या आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये जातोय. एक धाव पूर्ण. चांगली फेकी तिथे पाहायला मिळाली आपल्याला. एकच धावेवरती समाधान मानावं लागतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 23. दोन षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्ती आणि ती धावसंख्या झालेली आहे 23. धन्यवाद. जो वडपेगावचा पूल आहे ना, त्याच्या मागे जी पाईपलाईन आहे त्याच्या त्या साईडला एक तो ग्राउंड आहे. तिथे मी 5 वर्षा अगोदर समालोचक केला होता. दामणगाव आणि वडपेचा सामना तिथे झाला होता 40+चा. त्याच्यामध्ये वडपे संघाने जिंकला होता. आज दामणगाव पुन्हा एकदा सामना जिंकून बरोबरी करेल का, हा पाहूया आपण आता. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज
चला काका प्लीज थोडं सहकार्य करायचं आहे आपण. नाही नक्कीच बघा ज्येष्ठ खेळाडू आहेत आणि त्यांना रिस्पेक्ट करणं आमचं कर्तव्य आहे. ओ पुन्हा एकदा एबीडी काय फटका इथे सजवलाय आणि काय चौकार आपल्याला इथे पाहायला मिळतोय. स्कोर लेवल स्कोर्स आर लेवल. प्लीज शेवटचा चेंडू चेंडू फेकायचा चला लगत मैदानात. नवीन चेंडू द्यायचा आणि यानंतर फिल्डिंग त्वरित सेट करायची कारण का तदनंतर आपल्यालाच बॅटिंग करायची. नवीन चेंडू द्यायचा त्याला दुसरा कुठला तरी. ओके चेंडू आलेला आहे मैदानामध्ये. एक धावेची गरज आहे आणि आपण सेलिब्रेशन नंतर करायचंय प्लीज. 40+. नक्कीच वडपे टीम आपण मैदानाच्या बाजूला उभं राहायचंय. पवनपुत्र वडपे टीम आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये जाऊन मॅच सुरू करायची आपण. गोलंदाज सांगतो आऊट आहे. मात्र मॅच समाप्त झालेली आहे आणि अशा प्रकारे पवनपुत्र 40+ वडपे टीम संघाने हा प्रेक्षणीय लढत जिंकलेली आहे. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. आता अजिबात आपण ब्रेक घेणार नाहीये. ग्रामीण फायनलचा हा संग्राम आता आपल्याला फायनल पाहायला मिळतोय.